तर रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे. 19 ऑगस्ट 2004 यावर्षी रक्षाबंधन सोमवारी आलं आहे. भद्राकाळ आपला 1:30 वाजेपर्यंत आहे. दुपारी 1:30 वाजेनंतर तुम्ही राखी बांधू शकता ते रात्री 9:10 या काळात तुम्हाला राखी बांधायची आहे. आणि चित्रात दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला ताट काढायचं आहे भावाला ओवाळण्यासाठी. तुम्हाला पूर्व पश्चिमच भावाला ओवाळायचं आहे. ताटामध्ये अक्षत ही कुंकवाने लाल करून ठेवायची आहे, कारण पांढरी अक्षत आपण ही फक्त देवांना वाहतो. सुपारी, त्याचबरोबर सोन्याचं नाणं, कुंकू ओलं करून घ्यायचं आहे. दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा नाही आहे, तेलाचा लावायचा आहे. आणि त्याचबरोबर 2 वाती तुम्हाला त्यामध्ये घालायच्या आहेत. गोड तुम्ही काहीही ठेवू शकता. राखी ही राखीसारखीच असावी असं मी सांगेन. आता प्रत्येकाची आपापली इच्छा असते बांधण्याची, पण काही का असे ना तुम्ही एक सोबत देवराखी नक्की बांधा, कारण त्या राखीचं एक वेगळंच महत्त्व आहे. असंच तुम्ही ताट तयार करा. आता मी तुम्हाला सांगते की ह्या ताटात आपण हे सगळं असंच का ठेवलं आहे. तर सुपारी यासाठी ठेवली की आपण भावावरून ओवाळून जेव्हा सुपारी टाकतो, ताटाला लावतो, 3 वेळा भावावरून ओवाळायची. प्रत्येक वेळी ती सुपारी आपण ताटामध्ये ठेवायची. तर सुपारी यासाठी असते की आपल्या भावाचं आयुष्य हे असंच कणखर असू दे सुपारीसारखं, त्याला कुठल्याही संकटाला तोंड देण्याची ताकद सुपारीसाठी मिळू दे. त्याचबरोबर सोन्याने यासाठी ओवाळतो कारण आपल्या भावाचं आयुष्य सोन्यासारखं व्हावं म्हणून. आणि हे आपण जो टिळा लावतो मांगल्याचं प्रतीक, त्याचं औक्षण करतो आपण की त्याला मान सन्मान मिळू देत. त्याचबरोबर आपण जी साखर म्हणा त्याच्या जीवनामध्ये गोडवा येऊ देत. त्याचबरोबर आपण त्याला ओवाळतो, त्याला असाच मान सन्मान मिळू देत. आणि राखी आपण त्याचं नेहमी रक्षण होऊ देत अशी प्रार्थना करतो देवाकडे. आणि राखी बांधताना नेहमी प्रत्येकाने मनामध्ये हीच भावना ठेवा की माझ्या भावाला संकटांपासून वाचव, माझ्या भावाचं रक्षण होऊ दे, असं म्हणतच तुम्हाला ती राखी भावाच्या हातावर बांधायची असते. त्याचबरोबर तुम्हाला औक्षण सगळ्यात आधी तुम्हाला टिळा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर अक्षता टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला सुपारीने 3 वेळा, सुपारीने आणि सोन्याने 3 वेळा ताटाला लावून ओवाळायचं आहे, हातात घेऊन सुपारी आणि सोनं. त्याचबरोबर तुम्हाला नंतर भावाला साखर खायला घालायची आहे, जे काही गोड असेल ते. मग तुम्हाला त्याला राखी बांधायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला त्याला ओवाळायचं आहे. भाऊ मोठा असेल तर भावाच्या पाया पडा. भाऊ जर लहान असेल तर भावाने नक्की बहिणीच्या पाया आवर्जून पडा. त्याचबरोबर सगळं ओवाळून झाल्यानंतर बहिणीने भावाला एक श्रीफळ द्या. श्रीफळ आपण कुठल्याही शुभकार्यात वापरतो, त्यामुळे हे श्रीफळ देणं खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तर श्रीफळाला एक दोरा गुंडाळून तुम्ही आपल्या भावाला नक्की द्या. अशा पद्धतीने तुम्ही सगळेजण रक्षाबंधन साजरी करा. आणि तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.